रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज बैगुडे सर यांच्याशी. डॉक्टर साहेब, लहान मुलांना डोळे येणे हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि तो तितकाच नाजूक आहे. मग त्यासाठी मुळात येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि आल्यानंतर पालकांनी कोणती दक्षता घेतली पाहिजे, तर ते थोडक्यात आम्हाला सांगा. लहान मुलांमध्ये डोळे येण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात असतं, कारण त्यांना लवकर चांगल्या सवयी, बाहेरून आले की स्वच्छ हातपाय धुवून मग स्वच्छ डोळे धुणे ह्या सुरुवातीपासून आपण लावू शकतो. त्याच्यानंतर कुठल्याही डोळ्यावर स्ट्रेस, जास्त TV मोबाईल हे आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर स्कूलमध्ये वगैरे किंवा खेळताना अशा काही डोळ्यालेली मुलं असतील तर त्यांच्यापासून थोडंसं लांब राहून, संसर्गजन्य आजारापासून लांब राहून, ते ज्यांना आलेले आहेत त्यांना पालकांनी वेळोवेळी उपचार घेतले तर ते टाळता येऊ शकतं. त्याच्यानंतर काही ॲलर्जिक असतात की धुळीने वगैरे डोळे लाल होतात. जसे एक स्प्रिंग कटर नावाचं आहे की ज्यामध्ये बुगळाच्या कडेला आणि पापण्यामध्ये बारीक फोड येतात. ते 13-14 वर्षापर्यंत चालतं. अगदी वातावरण बदललं, धुळीचा संपर्क आला की ते होऊ शकतं. तेही लक्षात आलं तर ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे अशा गोष्टी वर्ज्य करणे, पौष्टिक खाणे, हे काळजी घेतली तर तेही लवकर आपल्याला टाळता येऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा एक गंभीर प्रश्न म्हणजे सध्या मोबाईल आणि TV. बरोबर. मोबाईल आणि TV मध्ये आपण पालकच ऑफिसमधून वगैरे घरी आले की प्रथम TV लावतात. मुलं पण शाळेतून आलेले असतात, आई वडील पाहतात म्हणल्यावर मुलंही पाहत बसतात. हल्ली खूप वगैरे असं की मोबाईल दाखवायचं त्याला खाऊ घालायचं. ते लहानपणापासून आता हे मोबाईलचा फायदे आहेत तसे तोटे आहेत. ते आपण मुलांना आपणच सवय लावतो. आपण काही कामात असलो, तो डिस्टर्ब करत असला की त्याला मोबाईल देतो. मग त्याच्यानंतर तो जेवत नाही, त्याचा काही हट्ट पुरवत नाही किंवा त्याला आपलं काही ऐकवायचं असेल तर ते आपण त्याच्यासाठी त्याला मोबाईल देतो. ती त्याला सवय लागते आणि परत परत ती मुलं त्याची ॲडिक्टेड होत जातात. तर मोबाईलचा योग्य वापरच मुलांना शिकवावा. म्हणजे अभ्यासापुरता, काही नवीन गोष्टी. आता मोबाईल हा आपण पूर्ण पण टाळू शकत नाही, अविभाज्य भाग आहे. त्याच्यानंतर आहार हा पण फार महत्वाचा आहे. घरात सगळ्यांनीच पालक जे खातात तेच मुलं खातात. पालक जर घरात सलाड वगैरे कमी खात असतील आहारात तर मुलंही नाहीत खाणार. ताटात जे सगळ्यांना आहेत तेच मुलं खाणार. त्यामुळे पालकांनीही योग्य प्रकारे आहार घ्यावा. आउटिंग, फास्ट फूड, हॉटेलिंग हे थोडंसं टाळावं. ते आपोआपच मुलांना सवयी नाहीत लागत. आपण जर पौष्टिक खात असेल तर मुलं आपलं अनुकरणच करत असतात ह्या वयात. या गोष्टी आपल्याला करता येतील दैनंदिन. आणि अशा डोळे आले किंवा असं कुठला विकार जाणवला तर ताबडतोब सुजला, फार लाल झाला, चिकट पाणी येत असेल तर जवळच्या नेत्ररोग तज्ञांचा किंवा अवेलेबल असलेल्या आपल्या आसपासच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर मंडळी, मानवी शरीरामध्ये डोळा अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक असा भाग आहे. त्या डोळ्याला जर काही इजा झाली किंवा काही आपल्याला जाणवलं असं काय वेगळेपण, तर ताबडतोब डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि त्याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद डॉक्टर साहेब.